अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत आता कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा करार करण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। अमेरिका केवळ बिनशर्त शरणागती स्वीकारेल असं ठामपणे सांगण्यात आलंय। इतकंच नव्हे तर त्यांनी इराणमध्ये नवं नेतृत्व आणण्याची गरज असल्याचंही म्हटलेलं असून इराणनं शरणागती पत्करल्यानंतर देशाच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका मदत करेल असंही आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलंय। बिनशर्त शरणागती हाच इराण पुढे पर्याय, ट्रम्प यांचा इशारा। बॉम्ब हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याची अमेरिकेची इराणला धमकी, इराणला कमी न लेखण्याचा अमेरिकेचा सल्ला। ट्रम्प सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट करत इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर प्रथमच अमेरिकेची युद्धातील भूमिका स्पष्टपणे मांडली। त्यांच्या या वक्तव्यामुळे मागील काही दिवसांपासून विविध देशांकडून सुरू असलेल्या शांतता प्रयत्नांनाही मोठा धक्का बसलाय। इराणसोबत कोणताही करार होणार नाही, फक्त बिनशर्त शरणागतीच स्वीकारली जाईल असं या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। अमेरिकेला मान्य असलेला नवा नेता इराणमध्ये असायला हवा असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले। ट्रम्प यांनी केवळ सैनिकी शरणागतीची मागणी केली नाही, तर युद्धानंतर इराणमध्ये नेतृत्व बदलाची अटही घातली आहे। इराणनं शरणागती पत्करल्यानंतर स्वीकारार्ह नेतृत्वाची निवड केली पाहिजे असं सांगताना भविष्यात इराणच्या नेतृत्वावर अमेरिकेचा प्रभाव राहील हे आता स्पष्ट झालंय। अमेरिकेसह त्यांचे मित्रदेश इराणला पुन्हा उभे करण्यासाठी काम करतील। अमेरिका इराणला विनाशाच्या काठावरून परत आणण्यासाठी अथक प्रयत्न करेल। इराण आर्थिकदृष्ट्या आधीपेक्षा अधिक मजबूत होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी अमेरिकेची मध्यस्थीची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी एका पोस्टद्वारे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला कमी लेखू नका असा सल्लाही अमेरिकेला दिलेला आहे। युद्धासंदर्भात याआधीचा अनुभव वाईट आहे। 2003 मध्ये इराणमधील सद्दाम हुसेनला हटवल्यामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली। अनेक वर्ष युद्ध सुरू राहिलं आणि त्यातून जिहादी अतिरेकी गट निर्माण झाले, जे गट आजही अस्तित्वात आहे। त्याचा मोठा फटका येथील स्थानिकांना सोसावा लागतोय। लिबिया या देशात गद्दाफीला मारून 15 वर्ष झाली। त्यानंतरही हा देश अपयशी, विस्कळीत आणि गरीब राहिला। ज्या पाश्चात्य देशांनी त्यांचा आनंद साजरा केला आणि हे घडून आणलं, त्यांनी देश फुटल्यानंतर जबाबदारीपासून हात वर केल्याचे आजही दिसून येते। इस्रायलच्या मदतीने अमेरिका इराणमधील सत्ता बदलण्याची लढाई लढते आहे, मात्र यामुळे संभाव्य आपत्ती अधिक होणार आहे एवढं मात्र निश्चित। भूमध्य समुद्रामध्ये अमेरिकेनं आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहे। ट्रम्प यांच्या शरणागती संदर्भातील विधानानंतर आता अमेरिका थेट युद्धामध्ये उतरणार का याकडे जगाचं लक्ष लागलंय। रशिया आणि चीननं अमेरिकेच्या शरणागतीच्या मागणीला विरोध केला असून त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते असा इशारा दिलाय। एकूणच हे युद्ध अधिक भडकण्याची चिन्ह असून त्याचे परिणाम भारताप्रमाणेच अनेक आशियाई देशांवर होणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।